मॅट्रिक्सचा एक्झिट पोल आता समोर येतोय आणि या एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपला 35 ते 40 जागा मिळू शकतात। मॅट्रिक्सचा एक्झिट पोल आपण पाहतोय आणि यानुसार आम आदमी पक्षाला 32 ते 37 जागा आणि काँग्रेसला मात्र 0 ते 1 जागा मिळू शकते असा हा पोल सध्या आपण बघतोय। चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार भाजपला 39 ते 44 जागा, आपला 25 ते 28 जागा आणि काँग्रेसला 2 ते 3 जागा। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला या एक्झिट पोलच्या संदर्भाची माहिती देत आहेत। गणेश, 27 वर्षांनंतर भाजप सत्तेवर दिल्लीत येईल असं चित्र सध्या तरी एक्झिट पोल मधनं दिसतंय। कारण याआधी मदनलाल खुराना, मग साहेबसिंग वर्मा, सुषमा स्वराज यांच्यानंतर शीला दीक्षित यांनी दिल्लीमध्ये अनेक वर्ष सत्ता ठेवली होती आणि नंतर अरविंद केजरीवाल। म्हणून यावेळेला त्या ज्या प्रकारचं कॅम्पेन केलं गेलं, ज्या प्रकारचं एग्रेसिव्ह कॅम्पेन होतं, ज्या गोष्टी बजेटमध्ये समोर आणल्या, त्यांना मिडल क्लास व्यक्ती बाहेर आलाय। आज हा पॅटर्न दिवसभर दिसला आणि ज्यांना याचा फायदा झाला त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं। आता हे मतदान भाजपसाठी झालंय असं दिसतंय। मागच्या 2-3 निवडणुकींमध्ये भाजप आणि काँग्रेस नाही तर आपसाठी ते मतदान होत होतं आणि ज्या प्रकारच्या सोयीसुविधा अरविंद केजरीवाल यांनी मोफत दिल्या होत्या, पाण्याच्या, विजेच्या, त्याला लोकांनी दोन टर्म मध्ये मान्य केलं, त्याचं समर्थन केलं। पण आता यावेळेला परिवर्तनाची लाट आहे हे या एक्झिट पोल मधनं स्पष्ट दिसतंय। मॅट्रिक्स आणि इतर चाणक्य आणि इतर एजन्सीचे जे पोल केले त्यामध्ये भाजप सत्ता काबीज करत आहे असं दिसतंय। इतकंच नव्हे तर सट्टा बाजार, ज्याच्यावरती मोठा सट्टा खेळला जातो इलेक्शनमध्ये, सट्टा बाजार देखील अशाच प्रकारचे आकडे समोर आणतात। सट्टा बाजारनं आपला 33 ते 35 तर भाजपला 35 ते 37 जागा दिल्या आहेत। म्हणजे भाजपला एज आहे 2 सीट्सचा आणि काँग्रेसला 0 ते 1। पण ज्या प्रकारचं मतदान झालेलं आहे, टक्केवारी जर वाढली तर महाराष्ट्रात जे घडलं, ज्या प्रकारे महाराष्ट्रात क्लीन स्वीपचं वातावरण नंतर दिसलं, एक्झिट पोलमध्ये तसं नव्हतं, पण आता इथं देखील तसंच आहे की लोकांनी जे मतदान केलेलं आहे ते एका बाजूला असेल आणि समजा क्लीन स्वीप झालं तर आयदर भाजपचं असेल किंवा आपचं असेल। पण आताच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला एज आहे आणि असेच निकाल 8 तारखेला अपेक्षित आहेत असं दिसतंय या महिन्यात। अगदी गणेश, हे दोन्ही एक्झिट पोल जर आपण पाहिले, जसं तुम्ही म्हणालात की मागचे जे 2 टर्म आपचं सरकार होतं तर आपला मध्यम वर्गाने फार मोठा सपोर्ट दिला होता, पाठिंबा दिलेला होता आणि यंदाच्या वेळेला जर आपण हे एक्झिट पोलचे आकडे बघितले तर बहुतांश मध्यम वर्ग हा आता भाजपला पसंती देताना दिसतोय। निश्चित यामिनी, त्याचं मोठं कारण 12 लाखाची जी सूट इन्कम टॅक्स मध्ये या बजेटमध्ये दिली आहे त्याचा असू शकतं। कारण ते मध्यमवर्गीयांसाठी एक मोठा दिलासा होता आणि अनपेक्षित दिलासा दिला गेला होता आणि म्हणून ज्या प्रकारे भाजप आणि दिल्लीमध्ये अँटी इन्कम्बन्सी निश्चित होती। कोणत्याही सरकारला, कोणत्याही पक्षाला जर 2 टर्म 3 टर्म ते सत्तेत राहिले तर अँटी इन्कम्बन्सी असते। पण त्या अँटी इन्कम्बन्सीला प्रो इन्कम्बन्सी मध्ये बदलण्याचा प्रयत्न केजरीवाल यांनी केला। पण या निवडणुकीमध्ये पर्सनल अटॅक खूप झाले। या निवडणुकीमध्ये मुद्द्यांना सोडून कशा प्रकारचं गलिच्छ राजकारण प्रत्येक पक्ष करतं हे एकमेकांसोबतच दाखवण्याचा प्रयत्न झाला। म्हणून लोकांना मुद्दे आप सांगू शकले नाही। आपने ज्या प्रकारे रेवडी सरकार जे नाव दिलंय, रेवडी म्हणजे फ्री मध्ये ज्या गोष्टी दिल्या जातात, मोफत दिल्या जातात, ते लोकांना 2 टर्म पटलं। त्यामुळेच भाजपला आपला हे 25-30 सीट मिळू शकतील असं बोललं जातंय। कारण अजूनही तो लोअर मिडल क्लास वर्ग आहे जो आम आदमी सोबत आहे, जे आम आदमीला वोट करतात। कारण त्यांना 200 युनिट वीज फ्री मिळते, पाणी फ्री मिळतं। पण भाजपनं ज्या प्रकारचं कमबॅक केलंय त्यामध्ये ह्या अँटी इन्कम्बन्सीला एनकॅश करण्याचा प्रयत्न केला आणि या अँटी इन्कम्बन्सीमध्ये इन्कम टॅक्स आणि इतर गोष्टी दाखवल्या आणि सांगितलं की आम्ही अरविंद केजरीवालच्या पुढे जाऊन गरिबांना, मिडल क्लास लोकांना मदत करू आणि सरकार आल्यानंतर अशाच प्रकारच्या सुविधा पुढेही उपलब्ध करून देऊ। ते लोकांना पटलंय जर असे निकाल आले असं आपण म्हणू शकतो। म्हणून आत्ताच्या ह्या पोल्समध्ये भाजपला एज स्पष्ट दिसतंय। अगदी अगदी गणेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।